हे स्टॉल आहे ना अतिशय एकदम फेमस, म्हणजे प्रत्येक माणूस या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना खाल्ल्याशिवाय जात ना अशी पनीर चिल्ली भारी लागते, चवच वेगळी. पनीर चिल्लीची चव. आणि मी सुद्धा डेलीचा कस्टमर आहे यांचा. मराठी माणसाने काही ना काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे, कारण की या बाबतीत आपली मराठी माणसं खूप पाठी राहिलेली आहे. कारण की व्यवसाय करायला मराठी माणसाला असतं. मराठी माणसं मंचुरियन एकदम क्रिस्पी जैसा रहता है, अच्छा लगता है, एकदम कड़कड़, मजा आता है एकदम. काय बोलतोय? जेब में 10 रुपए आते तो हम पहले इधर आते हम पहले. नाही, माझ्या कुटुंबाबद्दल म्हणजे खूप मला वाईफ माझी खूप मदत करते आणि तिच्या मदतीमुळेच तर हे सगळं पॉसिबल आहे. चायनीज भेल, मंचुरियन भेल, फ्राय भेल, मंचुरियन चिल्ली, मंचुरियन ग्रेव्ही, मंचुरियन सूप आणि पनीर चिल्ली. नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी भटक्या या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आपण नवीनच सुरू केलेल्या आपल्या नवीन सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे आपल्या गावचे व्यवसाय. तर या आपल्या सिरीजच्या दुसऱ्या भागात आपण भेटणार आहोत आमच्याच गावच्या बाजूच्या पंचक्रोशीतील तलेगाव गावातील रहिवासी चालके यांना, ज्यांचा व्यवसाय हा आपल्या जुगाव मध्येच आहे. तर चला आपण आता जुगाव मध्ये आलोय, तर त्यांची सुद्धा आपण भेट घेणार आहोत. त्यांचा व्यवसाय आहे बहुतेक मंचुरियन, जो आपल्या सर्वांनाच आवडीचा आहे, आणि चायनीज फूड जो लहान तरुणांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडीचा असतो. तर आता आपण तिथेच जाणार आहोत. तर चला आपण बघूया त्यांचा हा व्यवसाय आणि त्यांच्याकडे चर्चा सुद्धा करणार आहोत. चला. तर मंडळी, हा रस्ता जी नवी मुंबई महानगरपालिकेची मराठी शाळा आहे तिथून हा आतमध्ये येतो, आणि ही मातोश्री बिल्डिंग, तिथेच आपले या दादांचा हा व्यवसाय म्हणजे जवळच. तर हे बघा, चायनीज मंचुरियन. इथे ही चायनीज भेल आहे. काय चायनीज भेल? चायनीज भेल. आणि ते मंचुरियन सुद्धा तयार होतात. तर आता आपण दादांकडे संवाद साधणार आहोत. ते सध्या खाईत आहेत. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार. आधी दादा आपली ओळख आपल्या प्रेक्षकांना आपण करून द्यावी. माझं नाव राकेश रवींद्र चालके, राहणार मी तळेगावचा आहे. सध्या वाशीमध्ये राहून एक छोटं मोठं जॉब करतो. जॉब वरून आल्यानंतर छोटं मोठं बिझनेस करतो. तर मंडळी बघा, दादा जॉब सुद्धा करतात, आणि जॉब नंतर आल्यावर जो वेळ उरतो त्याच्यानंतर हा आपला स्वतःचा व्यवसाय इथे त्यांनी थाटलेला आहे. त्यांच्यासोबत आपली छोटी कन्या आहे, तिचं नाव रुही. रुही चालके. तर ही रुही आहे आणि तिचे बाबा आहेत. तर दादा आपल्या या शॉपचं आधी पहिलं नाव सांगा. शॉपचं नाव आहे रुई मंचुरियन कॉर्नर. ओके, हे बघा, ते रुई मंचुरियन कॉर्नर हे आपल्या व्यवसायाचं यांनी नाव ठेवलेलं आहे. खूप सुंदर असं मुलीच्याच नावावर व्यवसायाचं नाव आहे. खूप सुंदर. तर दादांकडे आता चर्चा करूया, कारण आता गर्दी नाही तरच आपल्याला चर्चा करायला मिळणार आहे. तर दादा, हा तुम्ही व्यवसाय करताय, हा कधीपासून करताय? लॉकडाऊनच्या नंतर चालू केलंय मी मंचुरियनचं. हे पहिलं माझं होतं वडापावचं वगैरे, रोडवरती लावायचं, पण थोडं म्युन्सिपाल्टीच्या प्रॉब्लेममुळे ते बंदच केलं, आणि त्यानंतर हे चालू केलं मी मंचुरियनचं वगैरे लॉकडाऊन नंतर. म्हणजे पहिला वडापावचा जो शॉप होता तो कुठे होता? वेलकम सुपर मार्केट. वेलकम सुपर मार्केट म्हणजे सेक्टर 12-11 मध्ये होतं. रस्त्यावर जो मेन रोड आहे तिथेच कॉर्नरला वेलकम सुपर मार्केट जिथे होता, तिथे पहिला यांचा वडापावचा शॉप होता. आणि चला आपण चर्चा करू. ग्राहक सुद्धा आलेले आहेत. 1 प्लेट 3 प्लेट पाहिजे. मंचुरियन होत आहेत, तर चर्चा आपण सुरू ठेवूया. तर हा तुम्ही व्यवसाय लॉकडाऊन पासून करताय, कारण मला वाटतं लॉकडाऊन मध्ये खूप जणांच्या नोकऱ्या गेल्या, तसं तर तुमचं काही झालं होतं का? हा, मध्ये नोकरीवरनं काढलं होतं सरांनी, त्यानंतर मी हे चालू केलं होतं. जॉबला नव्हतं जात. ओके. बघा मित्रांनो, लॉकडाऊन नंतर दादांचा जॉब गेला, काम गेलं, आणि त्याच्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली की आपला स्वतःचा व्यवसाय असावा, आणि त्यांनी हा स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि हा व्यवसाय सांभाळून ते स्वतः काम सुद्धा करतात. ही रुई आहे, त्यांची छोटी मुलगी, आणि तिचा सुद्धा युट्यूब चॅनल आहे, रुई चालके नावानेच आहे. तुम्ही जाऊन तिच्या सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. गर्दी आहे, तत्पूर्वी आपण त्यांच्याकडे खूप चर्चा करायची आहे.
तेव्हा मंडळी सुद्धा आलेले आहेत तिथे आपल्या मंचुरियन घेण्यासाठी. तर आधी त्यांचं काम काय करू द्या, नंतर आपण त्यांच्याकडे चर्चा करू. ठीक आहे विच्चे पिशवी देऊ का तुम्हाला? सोनं पिशवी दे का तुम्ही? तर मंडळी इथे बघा आपल्याला दादांच्या या छोट्याशा आणि व्यवसायाच्या ठिकाणी आपले ग्राहक सुद्धा आलेले आहेत. इथे छोटे आलेत. तुझं नाव काय? देव पाटील. देव 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 पूर्ण नाव सांग जरा. देवरथ देव रथ रथ देवरथ. तर हा छोटा इथे मंचुरियन किंवा काही चायनीज घेण्यासाठी आलेला आहे. तर आपण त्याला विचारूया की तू कधीपासून यांच्या इथली ही देव खातो किंवा मंचुरियन खातो? हो रहा होगा अभी 5-6 महीना 5-6 महीने से हाँ। तू इधर आ रहा आ रहा है, इधर ही देता हूँ मैं. अच्छा इधर ही रहता है? हाँ। डेली आता है? डेली हाँ. डेली आता है. कैसा लगता है इसका? मंचूरियन एकदम क्रिस्पी जैसा रहता है, अच्छा लगता है, एकदम कड़कड़, मजा आता है एकदम. एकदम मजा. टिक्की का स्पाइसी स्पाइसी एक नंबर, और मजा आता है. भेल? भेल एकदम मजा, बड़े बड़े एकदम नूडल्स बड़े रहते एकदम अच्छा लगता है. खाने के लिए दो ना तो तू क्या बोलेगा? तू मराठी आहे की पार्सल. मराठी आहे? तू गावाला आहे. तर तुला कसं वाटतं ते सांग. तर कधीपासून येतोय तू यांच्या? मी आता मला जेव्हापासून याने सांगलं ना इथे चायनीज वेल मंचुरियन भेटतं, तर मी 4 वर्षातून इथेच येते. चिल्ली ना? बापरे 4 वर्षापासून? पनीर चिल्ली भेटेल ना? 4 वर्षापासून इथे येतोय. हे मंचुरियन आणा आपला पनीर आणायला लागेल 10-15 मिनिटं जातील. खूप आवडते म्हणजे सगळे काय खातात का? सगळे खातात आमच्या. ये कोविड के मतलब बाद खुला है तो अच्छा लगता है, तब से टाइम पास करना अच्छा लगता है. नाश्ते के टाइम में रात शाम को अच्छा लगता है. शाम को तो ये ओपन रहते हैं. हाँ शाम को ओपन रहता है, सुबह नहीं रहता है. सुबह नहीं रहते. 2 मिनिटं शाम को शाम के रहते लिए तो इतना भीड़ रहते है तो मजा बच्चे आता लोगों को तो मजा ही आता होगा. ये मजा ही- नाही रे ये ले सबको पसंदीदा है चाइनीज हाँ। फूड है तो आप डेली आते हैं. आप क्या बोलोगे? मराठी की हिंदी हिंदी? मराठी नाही येतं. बोल ना, मराठी बोलला तरी चालेल. तुला कसं मला वाटतं? छान वाटतं इकडचा. रोज मी येतो? कधी कधी खातो, अच्छा, मस्त वाटतं. मस्त वाटतं. तू काय सांगते? तुझं नाव काय? आयुष असू दे. आयुष असू दे. आयुष वासुदेव. मराठी आहे? हा काय सांगशील या मंचुरियन आणि केलं? मंचुरियन वेलमध्ये काय नाही, पण यांची चिल्ली पनीर चिल्ली भारी लागते, चवच वेगळी. पनीर चिल्लीची चवच वेगळी हा. आहे. म्हणजे तू इथला तर खास हा. रोज येतो का? हो कधीवर येतो. कधी कधी येतो. जर शेतीच्या पैसे आले का तू कमी दे. निघाला आता आहे? काय बोलतोय? जेब में 10 रुपए आते तो हम पहले इधर आते हैं हम पहले. बघा मित्रांनो, हे यांचे ग्राहक आहेत खूप. यांच्याकडे जरी 10 रुपये आले ना तरी ते 10 रुपये घेऊन यांच्या इथे धावतात. कारण 10 रुपयात काय मिळतं? मंचूरियन. मंचुरियन. इथे चायनीज भेल आणि मंचुरियन हे 10 रुपयामध्ये सुद्धा मिळतं. तर यांच्याकडे 10 रुपये जरी आले तरी हे पोरं आहेत, छोटी पोरं आहेत, ते यांच्याकडे इथे धाव घेतात. कारण हा संध्याकाळचा नाश्ता यांचा खूप आवडीचाच असतो. आता काही भेल हे फ्राय बेल तवा बेल इथे तवा भेल बनवत आहेत. ठीक आहे. कितीला भेल आहे? हे 40 रुपयाला बेल आहे. 40 रुपयाला ही भेल एकदम क्रिस्पी आणि रसरशीत. हे वाली मंचुरियन बेल बनवतोय. काय बनवत आहे? मंचुरियन बेल. मंचुरियन भेल. काय काय लागतं याच्यासाठी? त्याच्यामध्ये मंचुरियन टाकावे लागतात, पत्ता कोबी अच्छा, आणि ही नूडल्स फ्राईड नूडल्स. फ्राईड नूडल्स. मला एकदा इथले आपले मेनू आपल्या समोर दिसतंय, तरी पण दादांकडून ऐकूया की मेनू कसा आहे तुमच्याकडे, काय काय मिळतं? आपल्याकडे मंचुरियन भेटतात, ओके. चायनीज बेल, मंचुरियन बेल, फ्राय बेल, मंचुरियन चिल्ली, मंचुरियन ग्रेव्ही, मंचुरियन सूप आणि पनीर चिल्ली. ओके. म्हणजे खूप सारे आयटम्स इथे एकाच शॉप मध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि हा इथे मेनू कार्ड आहे यांचा बघा. मंचुरियन 15 रुपये, चायनीज भेल 15 रुपये, मंचुरियन चायनीज भेल 20 रुपये. म्हणजे 15 रुपयापासून ते 80 रुपयापर्यंत. पनीर चिल्ली आहे इथे 80 रुपयाला. तर 15 रुपयापासून 80 रुपयांपर्यंत इथे सगळं मिळतं. हे साहित्य बनवायला तुम्हाला किती वेळ लागतो? काय कधीपासून तयारी करता? तयारी म्हणजे सकाळी कोबी वगैरे कापून जातो, म्हणजे हे पीठ वगैरे मॅरिनेशन करायला लागतं, जॉबवरून आल्यानंतर करतो. कारण की पीठ सकाळीच मॅरिनेशन केलं तर ते फुललं जाणार आणि ते मंचुरियन आंबट लागतात. ताबडतोब मॅरिनेशन केल्यानंतर बनवले ना मंचुरियन तर ते जरा क्रिस्पी होतात आणि सॉफ्ट होतात थोडे. म्हणजे आपल्या कामाचा वेळ काय आहे? ऑफिसचा वेळ? माझा जॉबचा वेळ आहे 11 ते संध्याकाळी 5:30. 11 ते 5:30. म्हणजे चला, म्हणजे हा व्यवसाय करायला त्यांना टाइम तर आहे. जर त्याला बघा मंडळी,
दादा आपला जॉब सांभाळून करतात. जर आपल्यालाही वेळ असेल तर आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये उतरायला हवं. ग्राहकांचा प्रतिसाद आपल्याला कसा आहे? ग्राहकांचा प्रतिसाद अच्छा आहे, एकदम चांगला आहे. एकदम चांगला आहे. हो म्हणजे डेलीचे लोक म्हणजे तुमचे काही बांधलेले ग्राहक आहेत का? हो, डेलीचे बांधलेले ग्राहक आहेत. डेलीचे बांधलेले ग्राहक अलगच आहे. आहेत. आणि हा इकडे आपले रहिवासी आपल्याच भागातले आहेत, तर आपल्या भागातील रहिवाशांचा प्रतिसाद कसा आहे? खूप चांगला आहे. आपल्या इकडच्या रहिवाशांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. ओके. तर मित्रांनो मंडळी, जर आपण एखादा व्यवसाय सुरू 20 केला रुपये तर काय आपल्या ठीक आहे, लोकांचा चालेल. प्रतिसाद असणं हा 20 काय, खूप ठीक आहे, महत्त्वाचा असतो. आणि आपण दादांकडून ऐकलं की आपल्या भागातील म्हणजे आमचं जे गाव आहे पनेली म्हणा, तलेगाव म्हणा किंवा अजून आमची पंचक्रोशी आहे, तिथल्या लोकांचा प्रतिसाद दादांना खूप चांगला आहे. त्याच्यामुळे दादा अजून हा आपला व्यवसाय खूप व्यवस्थितरित्या करतात. जे आपले गाववाले आहेत किंवा इतर स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल? नाही, मराठी माणसाने काही नाही काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे. कारण की या बाबतीत आपली मराठी माणसं खूप पाठी राहिलेली आहे. हो. कारण की व्यवसाय करायला मराठी माणसाला असतं. मराठी माणसाला लाजू नये, माझं तर म्हणणं आहे, मराठी माणसाला लाजू नये, व्यवसाय करायला सुरुवात करा. छोटा मोठा का नाही पण करा व्यवसाय. दादा म्हणतात की मराठी माणसाने हा व्यवसाय केलाच पाहिजे. कारण छोटा मोठा का असो ना, तो आपला स्वतःचा असतो. इतर ठिकाणी आपण काम करतो ते आपण गुलामासारखेच असतो. जर आपला स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण आपली प्रगती सुद्धा करू शकतो. आपली आर्थिक वृद्धी सुद्धा होत असते. तर दादांचा हा छोटा व्यवसाय आहे, त्यांना तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. चला चायनीज भेल आपण घेऊया, कारण आपण जास्त चायनीज फूड खात नाही. तर त्यांच्याकडून आपण एक घेऊया, बघूया, टेस्ट बघूया कशा असेल. तर मंडळी, आपण आता दादांकडून ही मंचुरियन फ्राय भेल, तवा भेल सुद्धा याला बोलतात, तर ती मी आता मागवलेली आहे माझ्या स्वतःसाठी. तर हिची कॉस्ट आहे जवळपास 40 रुपये आणि क्वांटिटी खूप आहे. ही 40 रुपयात बऱ्यापैकी आहे. तर आपण याची आधी टेस्ट करूया. एक नंबर, एकदम स्पायसी आणि एकदम तिखट आहे. आणि इकडे तुम्ही बघताय की गर्दी सुद्धा, आता संध्याकाळची वेळ झाली, जवळपास 7:30 झालेले आहेत. दादा विच ना इकडे दाखव. नाही बोलली. खूप गर्दी आतापर्यंत झाली. मगापासून गर्दी ही नव्हती, पण आता गर्दी वाढत चाललेली आहे. आणि त्यांच्या मिसेस सुद्धा त्यांना आता मदत करायला आलेले आहेत. जर आपल्या घरातील लोकांची जर आपल्याला मदत असेल तर आपण काही काम सक्सेसफुली करू शकतो. आता सध्या ही आपण भेलीचा आधी आनंद घेऊया. तिखट पाहिजे तुला? नाही रे, होय तिखट पाहिजे काय? मंचुरियन भेल कोण तुझीच आहे ना? त्याचीच आहे. यांना सगळ्यांचं मंचुरियन द्यायचं. तर मंडळी बघा, आपण या भेलचा तर आस्वाद घेतच आहोत. खूप छान भेल आहे. तर आधी यांच्या मिसेस सुद्धा इथे त्यांना मदत करायला आले दादांच्या. तर त्यांना आपण विचारूया की घरातल्या लोकांची आपल्याला मदत आहे, तर त्यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे. तर दादा, आता खूप इथे गर्दी झालेली आहे. मगापासून तर काही नव्हती, आपण संवाद करतच आहोत. पण आता आपल्या मिसेस अर्धांगिनी तुम्हाला मदत करण्यासाठी आलेल्या आहेत. डेलीचे येतात का? हो, डेली असते. पूर्ण तयारी पण तीच करते. ओके. आणि खाली दुकान लावल्यानंतर तीच असते मला हेल्प वगैरे करायला. अच्छा, पण त्या दिवसभर दुसरं काम काही करतात का? दुसरं ती जॉब करते थोडंफार, ओके. घरकाम वगैरे म्हणजे करते. चला, ते त्या सुद्धा जॉब करतात आणि यांच्याबरोबर अजून इथे एक हे मंचुरियन द्या. व्यवसायात सुद्धा मदत करतात. तर तुम्ही त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे मला असे वाटते. कारण आपल्या जर घरातील लोकांचा जर आपल्याला सपोर्ट असेल तर आपण कुठलीही पायरी ही सक्सेसफुल चढू शकतो. करू शकतो, तर तुम्ही काय म्हणाल त्यांच्याबद्दल? आणि तुमची मुलं पण तुम्हाला मदत करतात असं मगाशी छोटी सुद्धा मदत मगापासून आहे ती. तर तुम्ही काय म्हणाल तुमच्या कुटुंबाबद्दल? नाही, माझ्या कुटुंबाबद्दल म्हणजे खूप मला वाईफ माझी खूप मदत करते. आणि तिच्या मदतीमुळेच तर हे सगळं पॉसिबल आहे. ती पण कामावर जाऊन येऊन त्यानंतर सगळी तयारी करते वगैरे. हे सुद्धा हे अरे वैभव भाई, तेच लपले पाटील. इंस्टाग्रामचे रील स्टार आहेत. वैभव भाई आपले रवल्याचे सुद्धा आहेत. ते सुद्धा इथला तुम्ही रोज येता का खायला? त्यांच्याकडे आता आपण संवाद साधूया. तर मंडळी, मी वैभव गाडगे,
तुम्ही मला डेली आपल्या रील मध्ये आणि आपल्या कोकणच्या व्लॉग मध्ये बघत असता. तर मंडळी मला फक्त एकच सांगायचं आहे, कारण का हे आपले वाशी दुर्गामध्ये आपले बांधवच आहेत आणि ह्यांचं ते हे स्टॉल आहे ना अतिशय एकदम फेमस, म्हणजे प्रत्येक माणूस या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना खाल्ल्याशिवाय जात ना, अशी यांच्या या स्टॉलची चव आहे. तर मंडळी मी तर एवढंच तुम्हाला सांगेन, कारण का कसं आहे माहिती आहे दादा, तुम्ही तर तुमचे परिचय दिलेच असणार बरोबर ना, पण मी काय म्हणतोय इतकं भारी यांचं स्टॉल आहे ना की इथे प्रत्येक दुर्गावचा म्हणजे जो आपल्या भागातला माणूस आहे ना तो इथे आल्याशिवाय राहत नाही, असं यांचं स्टॉल आहे. आणि मी सुद्धा डेलीचा कस्टमर आहे यांचा. म्हणजे आपला तला तालुका सोडला तरी इतर तालुक्यात सुद्धा लोक बरोबर आहे, सगळं म्हणजे इतर भागातले लोक इथं आल्याशिवाय राहत नाही, असं यांचं फेमस आपलं प्रसिद्ध स्टॉल आहे. तर मंडळी बघा, मी व्हिडिओ करत होतो पण वैभव भाई अचानक आले. मला माहितीच नव्हतं, आपल्या मागेच उभे होते, पण त्यांनी सुद्धा आपल्या या स्टॉलचं खूप भरभरून कौतुक केलेलं आहे. तुम्ही सुद्धा या इथे यांचे मंचुरियन किंवा अजून भेल आहे किंवा ते त्यांचे पनीर चिल्ली ही खूप फेमस आहे इथे, तर तुम्ही त्याचा आस्वाद घ्या. ते आपल्या कुटुंबाबद्दल खूप सुंदर असं म्हणणं बोललेलं आहे. कुटुंबाची साथ असेल तर सगळे काही सक्सेसफुल होऊ शकतं, ही मी पुन्हा पुन्हा बोलतोय. हे वैभव भाई रील बनवतात, त्यांची वहिनीची मला वेळ भेटला ना तर मी पण नक्की त्यांच्या फूड कॉर्नरचा व्हिडिओ बनवेल. तुमचा युट्यूबला पण चॅनल आहे का? युट्यूबला पण आहे, आपला इंस्टाला पण आहे आणि फेसबुकला पण आहे. आणि डेली आहे ना जास्त ब्लॉग मी फेसबुकला टाकतो. तर आपल्याला पण कधी वेळ भेटला ना तर नक्की त्यांचा आपलं एक शॉर्ट तरी बनवेलच मी नक्की. तर दादांनी आपल्याला खूप सुंदर माहिती दिलेली आहे, सगळी फॅमिली आहे आणि बरीच गर्दी होती, आता थोडी ओसरली आहे पण येतच असतात, डेलीचे असतात. तर दादांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा व्यवसाय भरभराटीने पुढे सुद्धा चालत राहो. त्यांच्या मिसेस आहेत, त्या सगळ्या कुटुंबाची त्यांना साथ आहेत आणि पुढे सुद्धा राहील आणि दादा खूप उंची मोठी गाठतील. त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी हा ब्लॉग इथेच थांबवतो. धन्यवाद.